ओम देवेंद्र क्लिनिक, जाकुरी, तालुका संगमनेर इथे आमचे पेशंट ॲडमिट असताना मी त्या हॉस्पिटलला गेलो. माझ्या ते निदर्शनात आले 10x10च्या गाळ्यामध्ये हॉस्पिटल, क्लिनिक, 6 बेड. मग मी याचा पाठपुरावा केला. केल्यावरती लक्षात आले इथे ना फायर सेफ्टी, ना टॉयलेट, पूर्ण जीवाशी खेळण्याचा कार्यक्रम इथे चाललेला आहे. याची तक्रारसुद्धा मी आरोग्य खात्याकडे केलेली आहे. त्याचा पाठपुरावा पूर्ण केला असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. DHO साहेबांनी तिथला पंचनामा करून सुद्धा पुढचा मला अहवाल वगैरे काही भेटलेला नाही. वारंवार तक्रार करून सुद्धा काही कारवाई करत नाही. नेमकं प्रशासनाने काही यांच्याकडून पैसे घेतले का काय, नेमकं चाललं काय मला काही कळत नाही. कृपया करून लवकरात लवकर कारवाई करावी, नाहीतर मी अमरण उपोषणाला बसणार आहे. धन्यवाद. ओम देवेंद्र क्लिनिक, संगमनेर, जाकुरी येथे आमचे नातेवाईक ॲडमिट असताना त्यांना रक्त देण्यात आले होते. तर ते रक्त देण्याच्या वेळेस तिथं 10x10चा रूम आणि नर्सिंगचा स्टाफ नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं पेशंटला खूप त्रास झाला. त्याचे आम्ही सगळे पुरावे पण आरोग्य खात्याला दिलेले आहे. पण त्या क्लिनिकवर आजपर्यंत कोणतीच कारवाई होत नाही. त्याच्यावर कोणता असा वरद हस्त आहे तर काय आहे ते, त्याच्यावर कारवाईच होत नाही. आरोग्य खात्याला तर वारंवार आम्ही त्याचा फॉलोअप घेतला, त्याचे ते सगळे पुरावे दिले, तरी त्याच्यावर अजून कारवाई होत नाही. तरी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंय याच्यामध्ये. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु दुसरा प्रश्न माझा असा आहे की भारतीय जनता पक्षाला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे काय? त्यांनी भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते, त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची? त्यांना तर तुम्ही त्यांचा सन्मान केला, त्यांना पद्मभूषण केलं वाटतं.
म्हणजे कशा करता छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी अवहेलना केली होती खरं म्हणजे त्यांनी तर त्यांचं पद्मभूषण झाले ते. प्रशांत कोरटकर काय बोलले होते, सुधांशी त्रिवेदी काय बोललेले आहेत आपण सगळे आठवा, श्रीपाद छिंदम काय, राहुल सोलापूरकर काय बोलले होते. आणि याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुमचा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणपट्टीत जो पुतळा होता वाऱ्यानं पडतो तो, आणि काय तो पुतळ्याची काय अवहेलना झाली. कोणी ह्या त्याच्यातले कोण आर्किटेक्ट, कोण बांधणारे, कोण कल्पक आणि कोणी भ्रष्टाचार केला याची चौकशी केली का तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली श्रद्धा दाखवण्याचा खोटा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने करू नये. त्यांची कोणतीही श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण वेळोवेळी त्यांनी अपमानच केलेला आपल्या सगळ्यांना दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यानं उडून जातो, त्यावेळेस का नाही तुम्ही निषेध केला त्याचा, त्यावेळेस का गप्प बसले, काय चौकशी केली, कोण आहे गुन्हेगार त्याचं, याचंही उत्तर मिळालं पाहिजे.